तर उद्या तुळशी विवाह आहे, त्याच्यासाठी नवीनच तुळस पाहिजे आणि ती खूप शुभ असते असं म्हणतात. तसं तर जुन्या तुळशीची पण आपण विवाह म्हणजे करू शकतो, पण मला सहज मिळाली म्हणून घेऊन आले. आणि माती होती आणि रिकामी कुंडीही होती, त्याच्यासाठी म्हटलं की चला तुळस लावावी. आणि मातीला आता जरा मला भुसभुशीत करायचं आहे, एकदम मऊ अशी माती करून घेण्यासाठी मी त्याला दगडाने फोडून माती चाळणीने चाळून घेते आणि मग ते काहीतरी काम करते. आणि माझं छोटं पिल्लू ते मध्ये मध्ये करणार नाही असं अजिबात होणारच नाही. खरं तर हे त्यालाच खूप आवड आहे सर्व ह्याची. मी जे काय करते त्याला करावंच वाटतं. आता एका कुंडीमध्ये माती भरते आणि मोठे मोठे दगड ते बाजूला करून घेते आणि छान म्हणजे तुळस त्याच्यामध्ये लागली जाईल असं. आणि हिवाळाही आहे, ऊनही म्हणजे जास्त त्याला लागणार नाही आणि तुळस छान लागेल याच्यासाठी. आणि त्याचबरोबर आता मी इकडं तुळशी लावलेली आहे मोठ्या छोट्या कुंडीमध्ये. 2-3 तुळशी होत्या म्हणून वेगवेगळ्या कुंडीमध्ये लावलं, म्हणजे जे येईल ते छानच येईल म्हणून. आणि चला तर मग त्याचबरोबर आता तुलसी विवाह आहे, देव उठणे एकादशी आहे, त्याच्या सर्वांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर तुळस तर लावून झाली, कपडे सुकायला आले तेव्हा सकाळी खूप पाऊस होता, आभाळही होता. आता थोडंसं आभाळ मोकळं झालेलं आहे, तरी पण पाऊस चालूच आहे. आणि चला मग खाली जाऊन एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते सांगते तुम्हाला. ते म्हणजे हे पारंपरिक पद्धतीने तुळशीचं वृंदावन माझी आई कसं रंगवायची, रंगरंगोटी करायची तेच मी करणार आहे. पेरू आणि चुन्याने गॅलरीतला जो कट्टा असतो जिथं आपण तुळशी वगैरे म्हणजे सर्वच झाडे लावतो, ते कट्टा आता छान रंगवून घेतलेला आहे. आणि याचा फायनल लुक उद्याच्या व्हिडिओमध्ये